नेमकी काय समस्या होती? पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई चालू आहे आणि टंचाई चालू असताना 500 200 मोटरसायकल लाईनमध्ये उभा राहत आहेत. 100 ट्रकची पेट्रोल पंपावर लाईन आहे आणि लाईन आल्याच्यानंतर ज्यावेळेस पेट्रोल डिझेल टाकण्याचा नंबर येतो त्यावेळेस पेट्रोल पंप चालक सांगतात की ऑनलाईन पेमेंट चालणार नाही, रोख आणा. मग एवढं 1-1 तास 2-2 तास लाईनमध्ये उभा राहिल्याच्यानंतर समोरची व्यक्ती जर 2 तास उभा राहिल्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट चालणार नाही किंवा रोख पेमेंट आणा, तो पेमेंट कुठून आलेला तो माणूस? ते म्हणता मागच्या व्यक्तीच्या खात्यावर टाका, त्याच्याकडून घ्या. प्रत्येकाकडे कॅश अवेलेबल राहत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, या सगळ्या असताना पंतप्रधानाचा अपमान करताय का? पंतप्रधान वारंवार सांगतात डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, हर गोष्ट ऑनलाईन करा, कॅश कमी वापरा, ऑनलाईन सुविधा घ्या. मग ऑनलाईन सुविधेचा जळगाव शहरात किंवा महाराष्ट्रभरातून किंवा देशभरातून हे पेट्रोल पंप चालक नरेंद्र मोदी साहेबांचा अपमान करताय का? ही एक शंकेचं कारण आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला म्हणतात की केंड घेऊन पंपावर यायचं नाही, पेट्रोल डिझेल भेटणार नाही. बरं, केंडात आणायचं नाही तर ट्रॅक्टर म्हणा किंवा त्यांचे फवारणी यंत्र म्हणा, फवारणी यंत्र घेऊन कसं काय त्याच्यात पेट्रोल भरायचं किंवा डिझेल भरायचं? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांसाठी तरी किमान तुम्ही केंडामध्ये द्यावं, केंड भरून द्यावं, त्यांना त्यांची सुविधा करता येईल. क्योंकि पेट्रोल पंपापासून 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर शेती आहे लोकांची. मग 20 किलोमीटर जाणे आणि येणे 2 तास मोडतात का नको? मग 2 तास त्यांचे मोडू नये, वेळाभावी त्यांचा वेळ वाचावा आणि शेतीतले कामं वेळोवेळी व्हावात म्हणून त्यांना केंडामध्ये पेट्रोल डिझेल द्यावं ही आमची विनंती आहे.